सर्वात मोठी बातमी ती आहे महाबळेश्वरवरून. महाबळेश्वर टाकोळा या रस्त्यावर 3 ठिकाणी दरड कोसळण्याची माहिती मिळते आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि दरड कोसळण्याचं सत्र देखील सुरूच आहे. महाबळेश्वर टाकोळा रस्त्यावरील गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी अनेक ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत. विशेषतः चिखली, म्हारोळी आणि कापशी या 3 वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती मिळते आहे. सर्वात मोठी बातमी तुम्ही ती पाहताय, महाबळेश्वर टाकोळा रस्त्यावर 3 ठिकाणी दरड कोसळलेली आहे. यामध्ये म्हारोळी, कापशी आणि चिखली या 3 गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती समोर येते आहे. गेल्या 4 दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे दरडी कोसळण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः पाटण आणि महाबळेश्वर या परिसरामध्ये डोंगर भागात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही व्हिज्युअल पाहताय की महाबळेश्वर टाकोळा या रस्त्यावरील मुसळधार पावसामुळे प्रचंड मोठं नुकसान, रस्त्यांचं नुकसान, याचबरोबर जीवितहानी आणि विद्युतहानी देखील सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली. विशेषतः पाटण तालुक्यामध्ये आणि महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वर टाकोळा रस्त्यावरची ही विदारक दृश्य तुम्ही पाहताय. सर्वात मोठी बातमी म्हणजे महाबळेश्वर टाकोळा रस्त्यावर 3 ठिकाणी दरड कोसळलेले आहे. या ठिकाणी तुम्ही व्हिज्युअल्स पाहताय. चिखली या ठिकाणी दरड हटवण्याचं काम सुरू आहे. महाबळेश्वर टाकोळा रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळं वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे. अजूनसुद्धा पावसाचा जोर कायम असल्यामुळं या ठिकाणी मोठी अडचण निर्माण होती आहे. महाबळेश्वर टाकोळा हा जो रस्ता आहे या ठिकाणी ही दरड कोसळल्याची माहिती समोर येते आहे.